ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार. अकोट अकोला मुख्य मार्गावरील अकोट तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या चोहट्टा बाजार ग्रामपंचायतमध्ये किती सावळा गोंधळ घातला जातोय. परिणामी ग्रामविकास साधला जात नसल्यानं तसेच आपसी अंतर्गत कलह वाढल्यानं एक अधिकारी 2 ते 4 सदस्यांना जवळ करत शासकीय निधीचा दुरुपयोग करून स्वतःचा आर्थिक हित साधत आहे. ग्रामविकास करण्यासाठी ज्यांना विश्वासानं जवळ करत राजकीय प्रवाहात आणले तेच सहकारी जेव्हा विश्वासघात करत जनाधाराचा अपमान करतात. परंतु अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला खपवून न घेता वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत चोहट्टा बाजारच्या विद्यमान उपसरपंच विजयाताई प्रकाश राणे यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे तक्रार दाखल करत केली आहे. सोमवार दिनांक 10 मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात आठवडी बाजार हर्रासी संदर्भात ग्रामविकास अधिकारी यांनी मनमानी पद्धतीनं काम केलं असल्यानं गावातील नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. ग्रामविकास अधिकारी गणेश जाधव हे ग्रामपंचायत कार्यालयात कधीच उपस्थित नसतात. गावातील घरकुलांचे प्रश्न असतील, उन्हाळा असल्यानं उद्भवलेली पाणी टंचाई असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा कुठल्याही शासकीय कामासाठी लागत असलेले दाखले असतील, यासाठी ग्रामविकास अधिकारी उपस्थित राहणं अपेक्षित असतं. परंतु हे महाशय वेळेवर उपस्थित राहत नाही. नियमानुसार ग्रामसभा घेत नाहीत, नागरिकांचा फोन उचलत नाहीत. मग यांचा गावासाठी उपयोग काय? असं उपयोगशून्य अधिकारी गावाला लाभल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात त्रास होत असल्याचं तसेच त्यांनी चोहट्टा बाजार ग्रामपंचायतमध्ये महिला दिनानिमित्त विशेष महिला ग्रामसभेचं आयोजन न केल्यामुळं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार सचिव ग्रामपंचायत चोहट्टा बाजार यांना निलंबित करण्याची मागणी तसेच चोहट्टा बाजार इथं कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी विजयाताई प्रकाश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांना पत्राद्वारे केली आहे. तक्रारीमध्ये असं नमूद केलंय, जर या मागणीवर लवकर निर्णय न घेतल्यास निलंबितची कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपसरपंच विजयाताई राणे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलाय असा इशारा दिलाय. आता या तक्रारी संदर्भात वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई. नमस्कार, मी सौ विजया प्रकाश राणे, गट ग्रामपंचायत चोहट्टा बाजार येथील उपसरपंच या पदावर कार्यरत आहे. आज चोहट्टा बाजारची हराशी होती, यामध्ये सरपंच उपस्थित नव्हते आणि तुम्ही पण उपस्थित नव्हते, याबद्दल काय म्हणणार? कारण हे जी चोहट्टा बाजारची आज बाजार हराशी करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्हाला कोणती पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. कारण दरवर्षीप्रमाणे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना पण नोटीसद्वारे पूर्वसूचना देण्यात येते की आज चोहट्टा बाजार येथील बाजाराची हराशी करण्यात येत आहे. पण तशी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी बाजार हरास आज केला आणि गावात दवंडी पण अशा प्रकारे दिली नाही की त्यामुळे कोणी गावकरी पण हजर राहू शकले नाही की आज बाजार हराशी आहे. त्यांना पण कळलं नाही की आज बाजार हराशी करण्यात येत आहे म्हणून. सरपंच सुद्धा उपस्थित होते, याबद्दल काय म्हणणार? नाही, त्यांच्याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, कारण त्यांना पण नोटीस आली किंवा नाही हे मला माहीत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.